नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बघा काय केले, बटाटे उकडून घेतलेत, कुकरला छान 3 शिट्ट्या देऊन घेतलेत. आज मी बटाटे वडे करणार आहे. सोलून घ्यायचे बटाटे. हे बघा या पद्धतीने मी बटाटे उकडून सोलून घेतलेत. तोपर्यंत इकडं मिक्सरमध्ये जिरे, मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घातली. मिक्सरला बारीक करून घ्यायचं. एकदम मी बारीक करायचं नाही, ओबडधोबड करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने मी करून घेतले. थोडंसं जास्तही बारीक नाही करायचं. तोपर्यंत इकडं बटाटा गरम आहे, तोपर्यंत कुस्करून घेतलाय बटाटा मी. गरम आहे अजून, चटके बसतात ते हाताला. आपले बटाटे एकदम मस्त उकडलेत. बटाट्या वड्याला लागतात तशीच भाजी होणार आहे ही. कोथिंबीर घातली आणि एकजीव म्हणजे मिक्स करून घेतले. बटाटा फोडून घेऊन ते एकत्र केले. हे बघा या पद्धतीने. विकतचे तर आपण खातोयच, कधीतरी घरी करायला पाहिजेत. हे बघा कोथिंबीर घातली आणि छान मी मिक्स करून घेतले. तोपर्यंत इकडं भांडं ठेवले मी गॅसवर. ते थोडंसं तेल घालून फोडणी मारायची. फक्त आपल्याला काय करायचं नाही एवढं. त्या बटाट्यावर फोडणी घालायचे. तेल घालून जिरे मोहरी घातले, फक्त जिरे मोहरी. जिरे मोहरी थोडंसं कढीपत्ता बारीक करून असाही घालू शकता. त्यात घातलाय आपण, पण थोडंसं बारीक करून घालायचा. ते मिक्सरमध्ये घातलेलं सगळं वाटण त्यात घालायचं. फक्त फोडणी मारायची आपल्याला. बारीक गॅसवर फोडणी द्यायची. थोडीशी हळद घातली. घरचा पण वडा कधीतरी करायला हवा, छान लागतोय तोही. करून बघा एकदा असा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडतच असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे बघा फोडणी सगळी बटाट्यावर आपण ओतून घेतल्या आणि मिक्स करून घ्यायचा छान बटाटा. थंड झाल्यावर एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातले. परत मिक्स करून घ्यायचे. बटाटे छानच उकडले गेले. जास्तही नाही शिजले आणि जास्त कच्चेही राहिले नाही. घरचं पीठ घेतले मी, डाळीचं पीठ. बाहेरचं तांदळाचं मक्याचं पीठ असतं ते. हे ओरिजिनल डाळीचं पीठ आहे. सोडा घातलाय थोडा. ओवा घातलाय हातावर हे करून चोळून घेऊन. बाहेरचा तर आपण खातो. थोडंसं मीठ,
चवीनुसार कमी जास्त मीठ करू शकता तुम्ही. छान पाणी घालून फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं ते डाळीचं पीठ. इकडं तोपर्यंत बटाटे वड्याचे आतमधल्या भाजीचे गोळे करून घ्यायचे. मोठे कमी जास्त तुम्ही करू शकता, लहान मोठे या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने मी केले. तुम्ही करू शकता लहान मोठे, तुम्हाला आवडेल तर तेवढे. तुम्हाला मोठा आकार द्यायचा असला तर मोठे करा, लहान आकार द्यायचा असला तर लहान करा. हे बघा, या पद्धतीने मी असे गोळे करून घेतलेत. इकडं तोपर्यंत कढी तयार आहे आपली. कढी वडापाव. आणि तेल ठेवले गरम करायला. छान असं हलवून घ्यायचं परत पीठ. ते बटाट्याचा गोळा केलाय तो मिक्स कालवून घ्यायचा त्या पिठात. तेल थोडं गरम करून घ्यायचं, छान त्यात सोडायचे. आपले बटाटे वडे या पद्धतीने असे सोडून घ्यायचे. छानच लागतात. करून बघा एकदा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा प्लीज. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा, या पद्धतीने आमचे वडे तयार आहेत. हे बघा, असे मंद आचेवर एक थोडा वेळ ठेवायचे. करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा, आपले बटाटे वडे कसे तळून तयार आहेत. आवडला का व्हिडिओ? हे बघा, आपले तयार आहेत बटाटे वडे. छान मस्तपैकी ब्राऊन कलर आलाय त्याला, म्हणजे पिवळा. हे बघा, आपले वडे तयार आहेत. या सर्वजण नाश्ता करायला. हे बघा, या पद्धतीने आपला नाश्ता तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ? बघा, भजी पण केलेत, बटाटे भजी, कढी, वडापाव. या सर्वजण. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.